Hi student, today we discuss the remaining examples of higher order derivative. ठीक है? Now example is if x is equal to 80 square and y is equal to twice 80, then show that xy into d square y upon dx square plus a is equal to 0. आता जे एक्झाम्पल आहे ते शो दॅट टाईपचे आहे. तुम्हाला फंक्शन दिलेलं असेल आणि तुम्हाला शो करायचं असेल. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हचेच आहे. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कुठपर्यंत फाइंड आउट करावं लागेल सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, पण आपल्याला शो तीच टर्म करायची इन एक्स वाय मध्ये. ठीक आहे, आता दिस इज द पॅरामेट्रिक फंक्शन, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह आधी एक्स विथ रिस्पेक्ट टू टी, वाय विथ रिस्पेक्ट टू टी करायचा, नंतर dy बाय dx फाइंड करायचा. ठीक आहे, नाउ लेट x is equal to 80 square and y is equal to twice 80. Now differentiate with respect to t. Dx upon dt is equal to d dt of 80 square and dy upon dt is equal to d dt of twice 80. Now a is a constant, t square is added to 2t, that is twice 80 dx upon dt, and dy upon dt is equal to 2a is a constant and derivative of t is 1. Therefore dy upon dx is equal to dy upon dt upon dx upon dt. Now value of dy by dt is 2a upon value of dx upon dt is twice 80. ठीक है, 2a get cancel, therefore dy upon dx is equal to 1 upon t. Okay, that is the first order derivative dy by dx. Okay, now again differentiate with respect to x. Now d dx of dy upon dx is equal to d dx of 1 upon t, means t raised to minus 1. Now derivative is d square y upon dx square. T raised to minus 1 is minus 1, t raised to minus 2, that is minus 1 upon t square. Sorry, t raised to minus 1, that is minus 1, t raised to minus 1 minus 2 into derivative of t, because t ला डिफरंट या फंक्शनला डिफरंशिएट करतो आपण विथ रिस्पेक्ट टू x. नाउ डेरिवेटिव ऑफ t इज dt अपॉन dx. ठीक है, d स्क्वायर y अपॉन dx स्क्वायर इज इक्वल टू minus 1 अपॉन t raised to minus 2 is t square into now value of dt upon dx. आपल्याकडे dt upon dx ची व्हॅल्यू नाहीये, पण व्हॅल्यू आहे dx upon dt. dt upon dx nothing but 1 upon dx upon dt minus 1 upon t square 1 upon dx upon dt ची व्हॅल्यू आहे twice 80 d square y upon dx square. ठीक आहे, आज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत आपण फाइंड केलं, पण आपल्याला जे शो करायचं आहे त्याच्यात इन टर्म्स ऑफ काय x आणि y च्या टर्म आहेत, t ची टर्म नाहीये. डायरेक्ट आपल्याला हे शो करायचं म्हणून याच्यावर फोकस करायचा आणि ती टर्म कशी येईल ते फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आता xy आहे म्हणजे आपल्याला xy चा यूज करावा लागेल. ठीक आहे, इन ब्रॅकेट लिहिते मी. आता x ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 80 स्क्वेअर आणि y ची व्हॅल्यू आहे ट्वाइस 80. ठीक आहे, मग याच्यावर आपल्याकडे आहे टी स्क्वेअर. मग टी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय लिहू शकतो आपण, x अपॉन a डिवाइड केला x अपॉन a इज इक्वल टू टी स्क्वेअर आणि t ची व्हॅल्यू काय y अपॉन 2a इज इक्वल टू आला t. म्हणजे t ची व्हॅल्यू आणि टी स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला त्याच्यात पुट अप करायची, कारण आपल्याला शो इन टर्म्स ऑफ x y मध्ये करायचं. d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 अपॉन, now value of t square is x upon a plus 1 upon 2a. now value of t is y upon 2a minus हा एक वरती गेला a upon x into now 2a get cancel 1 upon y. now xy on that side xy
डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस इज इक्वल टू मायनस एक्स इन दॅट साइड एक्स वाय डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस ए इज इक्वल टू 0 आणि तेच आपल्याला शो करायचं होतं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह पर्यंत आला पण आपल्याला जे शो करायचं आहे त्याच्यावर फोकस करायचं. त्याच्यात इन टर्म्स ऑफ एक्स वाय आहे, मग एक्स वायचा यूज करून आपण ते शो करायचं. ठीक आहे, आलं लक्षात. नाव एक्झाम्पल नंबर 2. इफ y is equal to e raised to m tan inverse x, show that 1 plus x square d square y upon dx square plus 2x minus m dy upon dx is equal to 0. okay? y is equal to फंक्शन दिले आणि आपल्याला शो करायचे ही टर्म्स. त्याच्यात फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे, नाउ फंक्शन इज लेट y is equal to e raised to m tan inverse x. Now differentiate with respect to x dy by dx. Now derivative of e raised to m tan inverse x is e raised to m tan inverse x into derivative of m tan inverse x, because it is the composite function. E raised to m tan inverse x, m is a constant, derivative of tan inverse x is 1 upon 1 plus x square. okay, therefore dy by dx is equal to, now m and e raised to m tan inverse x is y, then put up the value of that my upon 1 plus x square. ठीक है, now again differentiate with respect to x, because second order derivative आपल्याला फाइंड करायचं आहे. त्याच्यात again differentiate with respect to x, d dx of dy upon dx is equal to d dx of my upon 1 plus x square. ठीक है, d square y upon dx square, m is a constant. Now using u upon v rule upon 1 plus x square bracket square खाली v square. Now 1 plus x square derivative of u, that is derivative of y, minus y as it is and derivative of that is d dx of 1 plus x square. quotient ला यूज केला u upon v चा. m in bracket 1 plus x square हा वाला y minus y derivative of that 1 चा derivative 0, x square चा derivative 2x upon 1 plus x square bracket square d square y upon dx square. ठीक आहे, आता जे शो करायचे त्याला ऑब्झर्व करायचे. जे शो करायचे त्याच्यामध्ये d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर ला काय मल्टिप्लाय आहे 1 प्लस x स्क्वेअर आहे. ठीक आहे, आणि आपल्या इथे कडे आहे 1 प्लस x स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. मग मी याला स्प्लिट करते 1 प्लस x स्क्वेअर इंटू 1 प्लस x स्क्वेअर, म्हणजे आपला 1 प्लस x स्क्वेअर LHS ला घेता येईल. ठीक आहे, नाउ d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू m ने आपण मध्ये मल्टिप्लाय करू, दॅट इज my 1 प्लस x स्क्वेअर मायनस 2mxy, हा 2mxy अपॉन याला लिहिते मी 1 प्लस x स्क्वेअर 1 प्लस x स्क्वेअर. आता 1 प्लस x स्क्वेअर एक या साईडला लिहिते 1 प्लस x स्क्वेअर d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू, आणि हा जो 1 प्लस x स्क्वेअर आहे त्याला सेपरेटली डिवाइड करते, दॅट इज my 1 प्लस x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर मायनस 2mxy अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. ठीक आहे, आता एक टर्म तर मिळाली आपल्याला. आता बाकीचे टर्म बघू आपण. हा 1 प्लस x स्क्वेअर d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर, हा 1 प्लस m प्लस 1 प्लस x स्क्वेअर कॅन्सल, इथे आला तुमचा हा my.
एम वाय नाही आहे, सॉरी dy बाय dx सॉरी 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि ही y जो आहे तो y लिहिला गेला तो काय आहे dy बाय dx. सॉरी दिस इज dy बाय dx. dy बाय dx इथे पण आला dy बाय dx, इथे पण आला dy बाय dx, म्हणजे इथे पण येईल तुमचा dy बाय dx. हा कॅन्सल झाला म्हणजे त्याला dy बाय dx मायनस 2. आता dy बाय dx ची एक टर्म दिसते. आता dy बाय dx ची व्हॅल्यू पुटअप करू. समजा याला म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, नाउ युजिंग इक्वेशन नंबर फर्स्ट my dy बाय d 1 प्लस एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू काय पुट करायची dy बाय dx, म्हणजे इथे काय राहील तुमचा 2x जर सोडला तर हा 2m आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू आली dy बाय dx फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे, काय केलं आपण हा 2y 1 प्लस एक्स स्क्वेअर सॉरी my 1 प्लस एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू पुट केली dy बाय dx. ठीक आहे, याच्यातून काय कॉमन निघेल dy बाय dx कॉमन काढला तर m मायनस 2x. आता काय करू इथे न काढता पण त्या दोघं टर्म ह्या साईडला आणू, म्हणजे मायनस कॉमन काढायची गरज नाही. ठीक आहे, कारण त्या ह्या साईडला टर्म आहेत 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ही टर्म मी या साईडला देते, मायनस टर्म इज प्लस 2x dy अपॉन dx. दिस टर्म इज मायनस ऑन दॅट साइड dy बाय dx इज इक्वल टू 0. त्या दोघं टर्म मी या साईडला नेल्या. 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस इथून dy बाय dx कॉमन काढला तर 2x मायनस m dy बाय dx इज इक्वल टू 0. तेच आपल्याला शो करायचं होतं. ठीक आहे, म्हणजे शो दॅटच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला जे शो करायचं असेल त्याच्यावर फोकस करायचा आणि त्या पद्धतीने टर्म्स ॲडजस्ट करायचे. आलं लक्षात? दॅट इज द आन्सर ऑफ सेकंड एक्झाम्पल. ठीक आहे, इफ sec inverse 7x cube minus 5y cube upon 7x cube plus 5y cube is equal to m, show that d square y upon dx square is equal to 0. Very easy example. Okay, sec इनवर्स x इज इक्वल टू हे फंक्शन आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला शो करायचं आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0, म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजे त्याचा 0 यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे फंक्शन दिलेलं आहे त्याच्यावरून आपण त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करू, नंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करू. ठीक आहे, लेट सेक इनवर्स 7x क्यूब मायनस 5y क्यूब अपॉन 7x क्यूब प्लस 5y क्यूब इज इक्वल टू m. आता अशा टाईपचे एक्झाम्पल आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीमध्ये बघितलं आहे. जर कॉम्प्लिकेटेड फंक्शन असेल तर या ठिकाणी काय करायचं, हा सेक इन्व्हर्स त्या साईडला न्यायचा. ठीक आहे, त्याला कॉन्स्टंट मानायचा आणि त्या पद्धतीने ते डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायला. ठीक आहे, मग हा जो सेक इन्व्हर्स आहे मी त्या साईडला नेते. सेक इन्व्हर्स इकडे जाताना होईल तुमचा सेक, म्हणजे 7x क्यूब मायनस 5y क्यूब अपॉन 7x क्यूब plus 5y cube is equal to sec m. Sec m is a constant and this constant is say p. त्या कॉन्स्टंटला आपण p मानू, sec m is a constant. ठीक आहे, 7x cube minus 5y cube. Now this term on that side p 7x cube plus 5y cube. Now multiply this 7p x cube प्लस 5p y क्यूब 7x क्यूब मायनस 5y क्यूब. आता आपण y च्या टर्म एका साईडला आणि x च्या टर्म एका साईडला. समजा आता y ची टर्म या साईडला आहे 5p y क्यूब, ही टर्म इकडे जाताना होईल तुमची प्लस 5y क्यूब आणि x ची टर्म 7x क्यूब and this term on that side is 7p x cube. Now common is y cube
5p plus 5. X cube is common, 7 minus 7p. Now y cube, x cube on that side, x cube is equal to 7 minus 7p upon 5p plus 5. ठीक है, is nothing but y upon x bracket cube is equal to 7 minus 7p upon 5 plus 5. Now q third root on both sides. y upon x is equal to third root of 7 minus 7p 5 plus 5p plus 5, and this is nothing but also constant quantity because 7 5p all are constant and this constant is q one m. ठीक है, therefore y upon x is equal to q. Now differentiate with respect to x. Now differentiate with respect to x. U upon v rule, x derivative of y dy by dx plus y as it is derivative of x is 1 upon x square is equal to q is a constant, constant चा derivative 0, that is x dy by dx plus y, this term on that side is 0. Therefore dy by dx is equal to, this term on that side is minus and x is upon minus y upon x, that is the first order derivative. Now again differentiate with respect to x. Again differentiate with respect to x. d dx of dy upon dx, d dx of minus y upon x. Now derivative of that, d square y upon dx square, u upon v rule, v as it is derivative of y, minus sign भी common काढून घेते, minus derivative of y is dy by dx minus y as it is x चा derivative 1 upon x square. Okay, now minus x dy by dx, minus x dy by dx minus y upon x square. Now value of dy by dx is minus y upon x, minus y upon x minus y upon x square from equation number 1. याला 1 म्हटलं. dy by dx ची व्हॅल्यू काय आहे, मायनस y upon x. आता हा मायनस मायनस इज प्लस, x x cancel, y minus y 0, 0 upon x square is 0. Therefore d square y upon dx square is equal to 0. तेच आपल्याला शो करायचं. ठीक आहे, इथे dy by dx आला, dy by dx ची व्हॅल्यू पुट केली, हा मायनस मायनस प्लस y झाला, x x गेट कॅन्सल, प्लस y मायनस y गेट 0, 0 upon x square is 0, आणि तेच आपल्याला शो करायचं. ठीक, नाउ एक्झाम्पल नंबर 4. शो दॅटच्या एक्झाम्पल मध्ये जे आपल्याला शो करायचं असेल त्या पद्धतीने टर्म्स काढायचे. Now example number 4. If y is equal to sin m cos inverse x, then show that, असं एक्झाम्पल बऱ्याचदा बोर्डला विचारलं जातं, then show that 1 minus x square d square y upon dx square minus x dy by dx plus m square y is equal to 0.
आता फंक्शन दिले आपल्याला साइन m cos इनवर्स x आणि आपल्याला शो करायचं आहे या टर्म मध्ये. ठीक आहे. आता इथे m cos इनवर्स x आहे, इथे m स्क्वेअर ची टर्म आहे, म्हणजे कुठेतरी आपल्याला स्क्वेअरिंग करावं लागेल. ठीक आहे. लेट y इज इक्वल टू फंक्शन दिले आपल्याला साइन m cos इनवर्स x. हा जो साइन आहे तो मी या साइडला देते, दॅट इज साइन इनवर्स y इज इक्वल टू m cos इनवर्स x. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्टिव्ह टू x ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x. नाउ डेरिवेटिव्ह ऑफ साइन इनवर्स y, m इज अ कॉन्स्टंट. डेरिवेटिव्ह ऑफ cos इनवर्स x. नाउ डेरिवेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x इज 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 माइनस y स्क्वेअर and derivative of y is dy by dx. m is a constant. Derivative of cos inverse is minus 1 upon under root of 1 minus x square. ठीक आहे. ओके. आता या ठिकाणी dy by dx जो आहे त्याला मल्टिप्लाय 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. इथे रूट आहे. ठीक आहे. पण ती टर्म या साइडला आहे. मग मी काय करते, ही जी रूटची टर्म आहे मी ती ह्या साइडला देते, दॅट इज रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx. आणि इकडे हा मायनस m, ही टर्म मी ह्या साइडला देते, दॅट इज क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 मायनस y स्क्वेअर. काय केलं मी, ही टर्म इकडे नेली, ही टर्म ह्या साइडला नेली. ठीक आहे. आता मल्टिप्लाय रूटची टर्म नाही आहे तर 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. रूट जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. नाउ स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. स्क्वेअरिंग केलं तर स्क्वेअर रूट निघून जाईल 1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअरिंग केलं तर मायनस m चा स्क्वेअर प्लस m स्क्वेअर दॅट इज 1 मायनस y स्क्वेअर. ठीक आहे. आणि आता याला अगेन डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्टिव्ह टू x ने, कारण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. नाउ अगेन differentiate with respective to x. Now using u into v rule. Okay. एक स्टेप वाढवायचं असेल वाढवून घेऊ. d dx of 1 minus x square dy upon dx bracket square. m square constant d upon dx 1 minus y. आता इथे using u into v rule. Now first function as it is, derivative of that power function is 2 dy by dx into dy by dx derivative d square y upon dx plus second function as it is dy by dx bracket square and derivative of that one side derivative 0 x one side derivative 2. इथे यूज केला आपण u into v. Now m square one side derivative 0 y square side derivative 2y into y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. ठीक आहे. आता या ठिकाणी काय काय कॉमन निघते ते बघू आपण. 2 dy by dx आणि इथे पण हा 2 dy by dx. ओके. हे कॉमन निघते. 2 dy by dx कॉमन, 2 dy by dx इज अ कॉमन. ठीक आहे. म्हणजे इथे राहिली टर्म 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. 2 dy बाय dx कॉमन काढला, ह्या दोन टर्म राहिल्या 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. हा प्लस आणि हा मायनस मायनस 2 कॉमन काढला आणि एक dy बाय dx कॉमन काढला, म्हणजे इथे राहिला एक x dy बाय dx. आलं लक्षात. 2 dy बाय dx आपण ह्या टर्म मधनं कॉमन काढला. इकडे आला हा तुमचा मायनस 2y m स्क्वेअर dy बाय dx. आता दोघं साइडचा 2 dy बाय dx गेट कॅन्सल. देन 1 मायनस x स्क्वेअर डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर मायनस x dy बाय dx. हा 2 dy बाय dx कॅन्सल आणि ही जी मायनस टर्म आहे ती इकडे येताना होईल तुमची प्लस. लागल्यास एक स्टेप वाढून घेऊ आपण. 2 कॅन्सल झाला म्हणजे इथे राहिला तुमचा हा y m स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअर y and their final answer dx square minus x dy upon dx. ही मायनस टर्म इकडे येताना प्लस m square y is equal to 0. आणि तेच आपल्याला शो करायचं होतं
1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस एम स्क्वेअर वाय इज इक्वल टू 0. जे जे शो करायचं असेल त्या पद्धतीने त्या स्टेप्स फाइंड आउट करायच्या. ठीक आहे. दॅट इज द एक्झाम्पल्स ऑन इन्व्हर्स हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बाकी एक्सरसाइजचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व करा. ओके.